हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहे। हे उपवासाला पण चालते आणि एकदम पटकन होते। बिना मशीन आपण अगदी इझी पद्धतीने ही चकली करणार आहे। साच्याची वगैरे गरज नाही, अगदी पटकन होणारी ही चकली रेसिपी आहे आणि वर्षभर छान प्रकारे टिकते आणि उपवासालाही चालते। एकदम खुसखुशीत होते। रेसिपी लास्टमध्ये नक्की बघा। इथे एका आपण काचेच्या बाउलमध्ये 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा। अगदी स्वच्छ पाण्याने साबुदाणा 2 वेळा धुवून त्याच्यातले सर्व पाणी काढून घेणार आहे। साबुदाणा छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहे। साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून हा साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे। 8 ते 10 तासामध्ये साबुदाणा आपला छान प्रकारे भिजला जातो। पाहू शकता छान प्रकारे साबुदाणा आपला भिजलेला आहे। आता आपण त्याची उपवासाची चकली बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित आहे। तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकताय। आता आपण हा बटाटा जर मॅश करून घेतलेला आहे। खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा किंवा सर्व मॅशरने मॅश करून घ्यायचा। पूर्ण एकसारखा छान सॉफ्ट असा झाला पाहिजे। आता आपण एका कढईमध्ये 1 वाटी पाणी घेणार आहे। पाणी छान गरम करून घ्यायचं। पाण्याला छान गरम व्हायच्या वेळी आपण त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। तुम्हाला तिखट तुमच्या हिशोबाने आवडेल त्याप्रमाणे घालू शकताय। उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर जिरा पावडरही घालू शकताय किंवा जिरा कुटूनही घालू शकताय। लाल तिखटच्या ऐवजी लाल मिरचीचा पेस्टही तुम्ही इथं भरड केलेली घालू शकताय। आता छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण 2 वाटी साबुदाणा भिजत घेतला होता तो त्याच्यामध्ये घालणार आहे। साबुदाणा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। सर्व छान गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान प्रकारे आपण साबुदाणा हा शिजवून घेणार आहे। अगदी छान प्रकारे सर्व मिक्स करून घ्या आणि 5 मिनिटं छान प्रकारे आपण हा साबुदाण्याला वाफ काढून घ्यायची आहे। छान प्रकारे म्हणजे साबुदाणा शिजला की आपली ही चकली छान होते आणि खुसखुशीत होते। जर पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही अर्धी वाटी त्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकताय। साईडला आपण थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आहे। कधी कधी साबुदाणा जास्ती पाणी खेचून घेतो म्हणून थोडंसं पाणी साईडला ठेवून द्यायचं। झाकण ठेवून पाहू शकताय मी अगदी 5 मिनिटं छान प्रकारे हा साबुदाणा शिजवून घेतलेला आहे। शिजवून घेतल्यानंतर छान प्रकारे हा मिक्स करून घ्यायचा। सर्व छान एकसारखा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो आपण बटाटा मॅश करून ठेवला होता तोही घालायचा आहे। बटाटा घातल्यानंतर पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं। छान प्रकारे मिक्स करणार आहे। आता सर्व छान मिक्स करायचं आणि मग पुन्हा आपण 1-2 मिनिटं बटाटा घातल्यानंतर पण अगदी झाकण ठेवून छान प्रकारे 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे छान प्रकारे साबुदाणा शिजवून घ्या म्हणजे अगदी ह्या चकल्या छान प्रकारे होतात आणि गाळतानाही त्रास नाही पडत। छान प्रकारे ह्या गाळताही येतात। थोडंसं मिश्रण घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करू शकताय किंवा जर गाळताना त्रास वाटला तर तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून मिक्स करून चकली गाळू शकताय। आता झाकण ठेवून 2 मिनिटं आपण छान स्टीम काढून घेणार आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं हे मिश्रण कोमट असताना आपण चकल्या करणार आहे। एकदम गरम असताना करायला गेलं तर त्याचे चटके लागतात म्हणून थोडंसं हे त्याच्यातली वाफ आपण जाऊ द्यायची आणि मग आपण त्या एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा एखाद्या तुम्ही पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं। मी इथं पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरणार आहे किंवा साध्या आपण प्लास्टिकच्या पिशवीच्या कॉर्नरमध्येही दुधाची पिशवी वगैरे वापरू शकतो। खालचा एक तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये पायपिंग बॅगचा कोपरा कट करून घ्यायचा आणि हव्या त्या साईजमध्ये चकली जाड पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही चकली बनवू शकताय। पाहू शकताय छान अशा चकल्या येतात। अगदी तुम्हाला हव्या तशा तुम्ही पातळ जाड घालू शकताय।
अशा प्रकारे सर्व मी ह्या चकल्या प्लॅस्टिकवरती घालणार आहे. प्लॅस्टिकवरती घालायच्यामध्ये चिटकतही नाही आणि पटकन वाळल्या जातात. छान प्रकारे आपण ह्या 2 दिवस उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये सर्व चकल्या वाळवून घ्यायच्या. अगदी छान वाळवून घ्या, मग त्या खुसखुशीत होतात. पाहू शकता 2 दिवसामध्ये छान वाळलेला आहे. कलरही सुंदर आलेला आहे चकलीला. अशा प्रकारे सर्व मी चकल्या 2 दिवस छान प्रकारे वाळवून घेतलेल्या आहे. अगदी छान झालेल्या आहेत. एकदम छान अशा पातळसर झालेल्या आहेत आपल्या ह्या चकल्या. आता आपण हे चकली तळून पाहूया. तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही चकली घालायची. पाहू शकता छान अशी डबल फुलून येते चकली. छान मीडियम फ्लेमवरती आपण ह्या चकली तळून घ्यायच्या. अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत होते. अशा प्रकारे सर्व मी ह्या चकल्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. खूप छान होतात. अगदी उपवासालाही चालतात आणि खायला क्रिस्पी होतात. अशा तुम्ही मध्ये आधी तुम्ही मुलांनाही बनवून देऊ शकताय. खूप छान प्रकारे ह्या चकल्या होतात आणि वर्षभर टिकतात. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.